बुद्ध आणि त्यांचे समकालीन. ज्या काळात बुद्धांनी परिव्रज्जा घेतली त्या काही देशात फार मोठी बौद्धिक खळबळ माजली होती. ब्राह्मण तत्वज्ञानाखेरीज तत्वज्ञानाचे वेगवेगळे 62 पंथ त्यावेळी अस्तित्वात होते. त्या सर्वांचा ब्राह्मण तत्वज्ञानाला विरोध होता. त्यापैकी निदान 6 पंथ तरी लक्षात घेण्यासारखे होते. या पंथांपैकी एक पंथ पूर्ण काश्यप यांच्या नेतृत्वाखाली होता. त्यांच्या तत्वज्ञानाला अक्रियवाद असं म्हणत. त्यांचं म्हणणं असं होतं की कर्माचा आत्म्यावर काहीही परिणाम होत नाही. कुणीही स्वतःसाठी काही काम करावे किंवा ते दुसऱ्यांकडून करवून घ्यावे, स्वतःची हत्या करावी किंवा दुसऱ्यांकडून हत्या करावी, स्वतः चोरी किंवा दरोडेखोरी करावी किंवा दुसऱ्यांकडून ती करवून घ्यावी, स्वतः व्यभिचार करावा किंवा दुसऱ्यांकडून तो करवून घ्यावा, स्वतः खोटे बोलावे किंवा दुसऱ्याला खोटे बोलाव्यास लावावे. आत्म्यावर या कशाचाही परिणाम होत नाही. एखादे कृत्य कितीही दुराचारी असले तरी आत्म्याला त्याचे पाप लागत नाही. एखादे कृत्य कितीही चांगले असले तरी त्यामुळे आत्म्याला पुण्य लाभत नाही. आत्म्यावर कशाचीही क्रिया म्हणजेच परिणाम होत नाही. ज्यावेळी मनुष्य मरतो त्यावेळी त्या घटकांचा तो बनलेला असतो ते आपल्या मूळ स्वरूपात विलीन होतात. मृत्यूनंतर काहीही शिल्लक राहत नाही. शरीर राहत नाही आणि आत्माही राहत नाही. दुसऱ्या पंथाचे नाव होते नियतिवाद. त्याचा मुख्य प्रणेता मख्खली गोसाल हा होता. त्याचे तत्वज्ञान म्हणजे एक प्रकारचा दैववाद किंवा निश्चयवाद होता. कोणीही काही घडवू शकत नाही किंवा बिघडवू शकत नाही. घटना घडतात त्या कुणीही घडवत नाही. दुःख कोणालाही नष्ट करता येत नाही, वाढवता येत नाही किंवा कमीही करता येत नाही. जगाच्या अनुभवांचा आपला वाटा प्रत्येकाने उचलला पाहिजे, हे त्याचे तत्वज्ञान होते. तिसऱ्या पंथाचे नाव उच्छेदवाद असं होतं. अजित केशकंबल हा त्याचा मुख्य प्रणेता होय. त्याचे तत्वज्ञान म्हणजे एक प्रकारचा विनाशवाद होता. यज्ञ किंवा होम याला काहीही अर्थ नाही. आत्म्याला स्वतःच्या कृत्यासाठी भोगावी लागणारी किंवा उपभोगायला मिळणारी सुख दुःख, फळे किंवा परिणाम असला काहीही प्रकार नाही. स्वर्ग नाही की नरक नाही. जगातील दुःखांच्या काही मूलतत्वांपासून मनुष्य बनला आहे. आत्मा ते टाळू शकत नाही. जगातल्या कोणत्याही दुःखातून आत्म्याची सुटका होऊ शकत नाही. या दुःखांचा अंत आपोआप होणार आहे. महाकल्पातील जन्ममरणांच्या 84 लक्ष योनीच्या फेऱ्यातून आत्म्याने गेलेच पाहिजे. त्यानंतर आत्म्याच्या दुःखाचा अंत होईल. त्यापूर्वी तो होणार नाही किंवा दुसऱ्या कोणत्याही उपायाने तो होणार नाही. चौथ्या पंथाचे नाव अन्योन्यवाद असं होतं. या पंथाचा मुख्य प्रणेता कच्चायन हा होता. त्याचं म्हणणं असं होतं की जीव हा पृथ्वी, आप, तेज, वायू, सुख, दुःख आणि आत्मा या 7 महाभूतांनी बनलेला असतो. यापैकी कोणीही दुसऱ्यांवर अवलंबून नसतो. त्यांचा एकमेकांवर परिणाम होत नाही. ती स्वयंभू आणि शाश्वत आहेत. त्यांचा कशानेही नाश होऊ शकत नाही. जर एखाद्याने माणसाचे डोके उडवले तर तो त्याला ठार करत नाही. शस्त्र 7 महाभूतात प्रवेश करतं, एवढाच त्याचा अर्थ समजायचा. संजय बेलपुत्ताचा स्वतःचा एक पंथ होता. त्याचं नाव वेपेक्षवाद. हा एक प्रकारचा संशयवाद होता. संजय बेलपुत्त म्हणतो, जर एखाद्याने मला स्वर्ग आहे की नाही असं विचारलं आणि तो आहे असं मला वाटलं तर मी होय म्हणेन, पण तो नाही असं मला वाटलं तर मी नाही म्हणेन. मानव प्राणी निर्माण केले गेले काय? माणसाला त्याच्या बऱ्या वाईट कृत्यांची फळे भोगावी लागतात काय? आणि मृत्यूनंतर आत्मा अस्तित्वात आहे काय? असं जर मला कोणी विचारलं तर मी या सर्वांना नकारात्मक उत्तर देईन, कारण त्यांचे अस्तित्व आहे असं मला वाटत नाही. याप्रमाणे संजय बेलापुत्ताने आपल्या तत्वज्ञानाचे सार सांगितले. 6व्या पंथाचे नाव चातुर्यामसंवरवाद. या पंथांचा प्रमुख महावीर हा गौतम नव्या प्रकाशाच्या शोधात असताना जिवंत होता. त्याला निघंट नातपुत्थ म्हणत. महावीरांनी असं सांगितलं की पूर्वजन्मी आणि या जन्मी दुष्कर्मामुळे आत्म्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो. म्हणून माणसाने तपश्चर्येने दुष्कर्मातील व्हावे असे त्यांनी सुचवले. या जन्मात दुष्कर्म टाळण्यासाठी चातुर्याम धर्माचे म्हणजेच 4 नियमांचे पालन करावे असे महावीर यांनी सांगितले. ते 4 नियम याप्रमाणे होते: हिंसा न करणे, चोरी न करणे, खोटे न बोलणे, चौथं मालमत्ता न करणे किंवा ब्रह्मचर्य पाळणे. नव्या तत्ववेत्यांची शिकवण बुद्धांनी स्वीकारली नाही. त्यांच्या शिकवणुकीला त्यांनी दिलेली अमान्यता अकारण नव्हती. ते म्हणतात,
पूर्ण कश्यप किंवा पकुद कच्चायन यांचे तत्वज्ञान खरे मानले तर कोणीही वाटेल ती वाईट कृत्य करू शकेल आणि कोणताही उपद्रव होऊ शकेल. एखादा मनुष्य कोणतीही सामाजिक जबाबदारी न स्वीकारता किंवा सामाजिक परिणाम भोगता दुसऱ्याची हत्या करण्या इतकीही मजल मारू शकेल. जर मख्खली गोसालचे तत्वज्ञान खरे मानले तर मनुष्य दैवाचा गुलाम बनेल, तो स्वतःला मुक्त करू शकणार नाही. अजित केशंगंबाला याचे तत्वज्ञान खरे मानले तर मनुष्य फक्त खाणे पिणे आणि मजा मारणे एवढ्याच गोष्टी करू शकेल. संजय बेलपुत्ताचे तत्वज्ञान खरे मानले तर माणसाला भटक्याचे जीवन जगावे लागेल आणि त्याला त्याच्या जीवनाचे निश्चित तत्वज्ञान असणार नाही. निघंट न्यायपुत्त याचे तत्वज्ञान खरे मानले तर माणसाला आपले जीवन संन्यास आणि तपश्चर्या यांनाच वाहावे लागेल आणि मग त्याच्या सगळ्या सहज प्रवृत्ती आणि कामना यांचा बिमोड होऊन त्याला संपूर्ण दास्य पत्करावं लागेल. याप्रमाणे तत्वज्ञानाने सुचवलेला कोणताही जीवनमार्ग बुद्धांना पटला नाही. हताश, असहाय्य आणि अविचारी माणसांचे हे विचार आहेत असं त्यांना वाटलं, म्हणून त्यांनी या बाबतीत अन्यत्र प्रकाशाचा शोध घेण्याचे ठरवले. साम्य आणि भेद. बुद्धाने काय त्याज्य ठरवले? या तात्विक आणि धार्मिक विचारसरणीच्या अवलोकनावरून असं दिसतं की बुद्धाने ज्यावेळी आपल्या शासनाचा पाया रचला त्यावेळी काही रूढ कल्पनांनी लोकांच्या मनाची घट्ट पकड घेतली होती. त्या कल्पना अशा होत्या: वेदप्रामाण्यावर विश्वास, आत्म्याची मुक्ती किंवा मोक्ष म्हणजेच त्याच्या पुनर्जन्माचा अंत यावर विश्वास, मोक्षप्राप्तीची साधने या दृष्टीने धार्मिक विधी, समारंभ आणि यज्ञ यावर विश्वास, समाज संघटनेसाठी चातुर्वर्ण व्यवस्थेच्या आदर्शांवर विश्वास, विश्वास निर्माता म्हणून ईश्वरावर, विश्वाचे मूलाधार तत्व म्हणून ब्रह्मावर विश्वास, आत्म्यावर विश्वास, संसार आणि आत्म्याचा पुनर्जन्म यावर विश्वास, कर्म म्हणजे माणसाच्या पुनर्जन्मांच्या कृत्यामुळे त्याचे या जन्मीचे स्थान निश्चित होते या तत्वावर विश्वास. आपल्या शासनाची तत्वे ठरवताना बुद्धाने आपल्या पद्धतीने या जुनाट कल्पनांचा समाचार घेतला. त्याने पुढील कल्पना त्याज्य ठरवल्या: मी कोण आहे, कुठून आलो आहे, कुठे जाणार आहे याविषयी कल्पना करीत बसण्याच्या वृत्तीचा त्याने धिक्कार केला. आत्म्याचे थोतांड त्याने धुडकावून लावले आणि शरीर संवेदना, चेतना आणि विज्ञान यापैकी कशालाही आत्मा मानण्याच्या कल्पनेचा त्याने त्याग केला. काही धर्मगुरूंनी ज्याचा प्रसार केला होता अशी शून्यवादी मते त्याने त्याज्य ठरवली. पाखंडी मताचा त्याने धिक्कार केला. विश्वाच्या विकासाचा प्रारंभकाळ सांगता येतो हे म्हणणं त्याने अमान्य केलं. देवाने माणसाला निर्माण केले किंवा ब्रह्म नावाच्या कोणा एकाच्या शरीरातून त्याचा जन्म झाला हे म्हणणे त्याने त्याज्य ठरवले. आत्म्याच्या अस्तित्वाकडे त्याने दुर्लक्ष तरी केले किंवा ते नाकारले. बुद्धाने कोणते बदल केले? कार्यकारण भावाचा अत्यंत महत्त्वाचा नियम आणि त्याचे उपसिद्धांत त्याने मान्य केले. जीवनाचा दैववादी दृष्टिकोन आणि माणूस आणि जग यांचे भवितव्य देवानेच पूर्वनियोजित केलेले आहे हा तितकाच मूर्खपणाचा दृष्टिकोन, हे दोन्ही त्याने त्याज्य ठरवले. एखाद्या पुनर्जन्मी केलेल्या कृत्यात दुःख निर्माण करण्याचे आणि या जन्मातील कृत्ये परिणाम शून्य करण्याचे सामर्थ्य आहे असे मानणे हे त्याने अमान्य केले. कर्माचा दैववादी दृष्टिकोन त्याने नाकारला. कर्माच्या या दृष्टिकोनाच्या ऐवजी त्याने अधिक शास्त्रीय दृष्टिकोन स्वीकारला. जुन्याच बाटलीत त्याने नवी दारू ओतली. आत्म्याचा फेरा, संसार या तत्वांच्या जागी त्याने पुनर्जन्माच्या सिद्धांताला स्थान दिले. आत्म्याची मुक्ती किंवा मोक्ष या तत्वाऐवजी त्याने निब्बाण म्हणजेच निर्वाण हे तत्व स्वीकारले. याप्रमाणे बुद्ध शासन हे संपूर्ण नव्या विचाराने भरले आहे. त्यात जे काही आहे ते थोडेसे जुने आहे, ते फेरबदल करून घेतलेले किंवा निराळ्या दृष्टिकोनातून मांडलेले असे आहे. बुद्धाने काय स्वीकारले? बुद्धाच्या शिकवणुकीचे पहिले वैशिष्ट्य असे की सगळ्या गोष्टींचा मध्यबिंदू मन आहे हे त्याने मानले. मन सगळ्या वस्तूंच्या अग्रभागी असते. ते सर्व वस्तूंवर अंमल चालवते, त्याची निर्मिती करते. मनाचे आकलन झाले की वस्तूंचे आकलन होते. मन हे सगळ्या मानसिक क्रियांचे मार्गदर्शन करते. मन सगळ्या सामाजिक शक्तींचे प्रमुख आहे. मन हे त्याच शक्तींचेच बनलेले असते. ज्या बाबींकडे लक्ष पुरवणे आवश्यक आहे अशी पहिली बाब म्हणजे मनाचे संस्कार. बुद्धाच्या शिकवणुकीचे दुसरे वैशिष्ट्य असे की आपल्यामध्ये निर्माण होणाऱ्या आणि आपल्यावर बाहेरून ज्यांचा परिणाम होतो अशा सर्व बऱ्या वाईट गोष्टींचे मन
हे उगमस्थान आहे. जे जे वाईट आहे, वाईटाशी संबंधित आहे आणि ज्याच्या ज्याच्या अधीन आहे, ते ते मनातूनच उत्पन्न होते. जे जे चांगले आहे, चांगल्यांशीच संबंधित आहे आणि ज्यांच्या ज्यांच्या अधीन आहे, ते ते सर्व मनातूनच उत्पन्न होते. ज्याप्रमाणे गाडी ओढणाऱ्या बैलांच्या पावलांमागोमाग गाडीची चाके जातात, त्याचप्रमाणे अशुद्ध चित्ताने जो बोलतो किंवा कृती करतो, त्याच्या मागोमाग दुःख येते. म्हणून चित्तशुद्धी हे धम्माचे सार होय. बुद्धाच्या शिकवणुकीचे तिसरे वैशिष्ट्य म्हणजे पापकृत्य टाळणे होय. त्याच्या शिकवणुकीचे चौथे वैशिष्ट्य असे की खरा धर्म हा धर्मग्रंथात नसून धर्मतत्वाचे पालन करण्यात आहे. बुद्धाचा धर्म ही त्याची स्वतःची निर्मिती नव्हती, असं कुणी म्हणू शकेल का? भगवान बुद्ध आणि त्यांचा विषाद योग. धर्मोपदेश करावा की करू नये, ज्ञानप्राप्ती करून घेतल्यावर आणि आपल्या धम्ममार्गाची रूपरेखा निश्चित केल्यावर भगवान बुद्धांच्या मनात एक प्रश्न उभा राहिला. पुढे जाऊन दुसऱ्यांना धर्मोपदेश करावा की स्वतःची व्यक्तिगत पूर्णावस्था प्राप्त करून घेण्यासाठी आपले जीवन व्यतीत करावे? ते स्वतःशीच म्हणाले, नव्या तत्वज्ञानाचा मला लाभ झाला आहे हे खरं, पण सामान्य माणसाला हे तत्व मान्य करणे आणि त्याचे अनुकरण करणे अत्यंत कठीण आहे. बुद्धिमान लोकांना देखील ते सहजासहजी करणार नाही. ईश्वर आणि आत्मा यांच्या गुंतागुंतीतून स्वतःची सुटका करून घेणे माणसाला कठीण आहे. धार्मिक विधी आणि समारंभ यांच्यावरील श्रद्धेचा त्याग करणे माणसाला कठीण आहे. माणसाला कर्मवादापासून स्वतःची मुक्तता करून घेणे कठीण आहे. आत्मा अमर आहे या श्रद्धेचा त्याग करणे आणि आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व नाही आणि तो मृत्यूनंतर अस्तित्वात राहत नाही, हा माझा सिद्धांत मान्य करणेही लोकांना कठीण आहे. मनुष्य जात स्वार्थरत आहे आणि त्यातच तो आनंद आणि सुख मानतो. स्वार्थ सोडून सदाचाराची शिकवण मान्य करणे हे मनुष्य जातीला कठीण आहे. जर मी माझ्या सिद्धांताची शिकवण दिली आणि इतरांना ती समजली नाही किंवा समजल्यावरही त्यांना ती मान्य झाली नाही, मान्य करूनही त्यांनी ती अनुसरली नाही, तर त्यांना तो एक त्रास आणि मलाही एक तापच होऊन बसेल. जगापासून दूर असा एक संन्याशीच राहून माझ्या या तत्वज्ञानाचा उपयोग स्वतःला पूर्णावस्था प्राप्त करून घेण्यासाठी का करू नये? त्यांनी स्वतःलाच प्रश्न केला, निदान मी माझे स्वतःचे तरी कल्याण करून घेऊ शकेन? याप्रमाणे विचार करीत असताना भगवान बुद्धांचे मन त्यांच्या तत्वज्ञानाची इतरांची शिकवण देण्याकडे न वळता निष्क्रियतेकडे झुकले. भगवान बुद्धांच्या मनात काय चालले आहे हे जाणून ब्रह्मसंहपती विचार करू लागला. खरोखर जग नष्ट होत आहे. सम्यक संबुद्ध तथागत जर निष्क्रियतेकडे झुकतील आणि ते धम्माची शिकवण इतरांना देणार नसतील, तर या जगावर खरोखरच विनाश ओढवेल. चिंताग्रस्त असा ब्रह्मसंहपती ब्रह्मलोक सोडून आला आणि बुद्धाच्या पुढे उभा राहिला. आपले उत्तरीय वस्त्र खांद्यावर नीट सावरून नम्रतेने हात जोडून म्हणाला, आपण आता सिद्धार्थ गौतम नसून भगवान बुद्ध आहात. आपण सम्यक संबुद्धत्व प्राप्त झालेले भगवंत आहात. आपण तथागत आहात. आपण जगताला अंधकारातून मुक्त करण्याचे कसे नाकारू शकता? सन्मार्गापासून चुकत असलेल्या मानव जातीचे संरक्षण करण्याच्या कार्यापासून आपण कसे विन्मुख होऊ शकता? आपण सद्धम्म ऐकवयास न मिळाल्यामुळे या जगात वावरणाऱ्या अशुद्ध मनाच्या माणसाचे अधपतन होत आहे. ब्रह्मसंहपती पुढे म्हणाला, भगवंत जाणतच आहेत की प्राचीन काळापासून मगधवासियात अनेक दोषांनी भरलेला एक अशुद्ध धर्म प्रचलित आहे. आपल्या अविनाशी धम्माचे द्वार त्यांच्यासाठी भगवंत खुले करणार नाहीत का? पर्वत शिखरावर उभा राहणारा मनुष्य ज्याप्रमाणे आपल्या सभोवताली खाली उभे राहून सगळ्या लोकांकडे पाहतो, त्याचप्रमाणे प्रज्ञेच्या शिखरावर चढून त्या सर्वोच्च स्थानावर उभे राहून पाहणाऱ्यांना हे दुःखमुक्त भगवन दुःख सागरात बुडालेल्या या लोकांकडे पहा. जन्मऋणातून मुक्त झालेले हे विजयवीरा, उठ, जगाकडे जा, त्यांच्याकडे पाठ फिरवू नको. भगवंत, देव आणि मानव यांच्यावरील करुणाबुद्धीने आपल्या सद्धम्माची शिकवण देण्याचा निश्चय करोत. भगवान बुद्धांनी उत्तर दिले, थोर मानव श्रेष्ठ ब्रह्मा, मी माझ्या धम्माचा सार्वजनिक उपदेश करणार नाही. याचे कारण मला तसे करणे तापदायक होईल असं मला वाटतं. जगामध्ये अतिशय दुःख आहे हे जाणून भगवान बुद्धांना पटलं की हात जोडून संन्याशी म्हणून स्वस्थ बसणे
आणि जगात जसे घडते आहे तसेच घडू देणे हे योग्य नाही. संन्यासी निरुपयोगी असल्याचे त्यांना दिसून आले. जगापासून दूर पळून जाण्याचा प्रयत्न करणे हा व्यर्थ आहे. संन्याशाला देखील जगापासून सुटका नाही. जगापासून दूर पळून जाण्यापेक्षा जग बदलून त्याच्यात सुधारणा करणे आवश्यक आहे, हे त्यांनी जाणले. भगवान बुद्धांना पटले की त्यांनी संसाराचा त्याग यासाठीच केला की जगात इतका संघर्ष आहे आणि त्यापासून जगात दुःख आणि दैन्य निर्माण झाले आहे आणि त्यावर त्यांना कोणताच उपाय माहीत नव्हता. जर आपल्या धम्मप्रचाराने जगातले दुःख आणि दैन्य दूर करता आले तर केवळ निष्क्रियतेचा पुतळा बनून स्वस्थ न बसता जगात पुनर्पित जाऊन त्याची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे, हे त्यांनी ओळखले. म्हणून भगवान गौतम बुद्धांनी ब्रह्मसहपतीची विनंती मान्य केली आणि आपल्या सिद्धांताची शिकवण जगाला देण्याचा निश्चय केला. ब्रह्मसहपती सुवार्ता जाहीर करतो. भगवान बुद्धांनी आपला उपदेश जनतेला देण्यासाठी त्यांना प्रवृत्त करण्यात आपण यश मिळवले हा विचार मनात येऊन ब्रह्मसहपती अतिशय आनंदित झाला. त्याने भगवान बुद्धांना वंदन केले, त्यांना प्रदक्षिणा घातली आणि त्यांच्याकडे एकदा वळून पाहून तो निघून गेला. परत जाताना तो जगाला घोषित करत होता की शुभवार्ता घेऊन आनंद व्यक्त करा. जगातील सगळ्या दुःखांचे आणि पापाचे मूळ भगवंत बुद्धांनी शोधून काढले आहे. त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही त्यांना सापडला आहे. दुःखी आणि कष्टी जीवांना भगवान बुद्ध स्वास्थ्य देतील. युद्धपीडितांना ते शांती देतील. ज्यांचे हृदय विदीर्ण झाले आहे, ज्यांचा धीर खचला आहे, त्यांना ते धीर देतील. जे पददलित आहेत, जे जुलुमाखाली चिरडले गेले आहेत, त्यांच्यात ते आशा आणि विश्वास निर्माण करतील. जगतातील दुःखीग्रस्तांनो, जीवन जगण्यासाठी झगडणाऱ्यानो, न्यायासाठी तळमळणाऱ्या जीवानो, या शुभवार्तेने आनंदित व्हा. जखमी झालेल्यानो, आपल्या जखमा बऱ्या झाल्या आहेत असं समजा. भुकेलेल्यानो, आता पोटभर खा. थकलेल्यानो, आता विश्रांती मिळालीच असे समजा. तृषार्तानो, आपली तहान भागून घ्या. अंधारात चाचपडणाऱ्यानो, आता प्रकाश प्राप्त करून घ्या. निरुत्साही जन हो, आता हर्षभरीत व्हा. भगवान बुद्धांच्या सिद्धांताची उत्कट प्रेरणा आहे की जे परित्यक्त अथवा अनाथ आहेत त्यांना आपले करण्याची उत्कट इच्छा निर्माण होते. जे अधपतित आहेत त्यांना आपला उद्धार करून घेण्यासाठी प्रेरणा मिळते आणि जे पददलित आहेत त्यांना प्रगतीपथावर नेणारा समतेचा प्रकाश झोत मिळतो. भगवान बुद्धांचा धम्म हा सदाचाराची शिकवण देणारा धम्म आहे आणि पृथ्वीवर सदाचाराचे राज्य प्रस्थापित करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. त्यांचा धर्म म्हणजे सत्य, संपूर्ण सत्य. सत्याशिवाय दुसरे काहीही नसून केवळ आणि केवळ सत्यच आहे. धन्य आहेत ते भगवान बुद्ध की ज्यांचा मार्ग बुद्धिवादी मार्ग आहे आणि तो धार्मिक भोळसटपणातून मुक्त करण्याचा मार्ग आहे. धन्य आहेत ते भगवान बुद्ध की जे मध्यम मार्गाचा उपदेश करतात. धन्य आहेत ते भगवान बुद्ध की जे सद्धम्माची शिकवणूक देतात. धन्य आहेत ते भगवान बुद्ध की जे शांती देणाऱ्या निब्बाणाची शिकवण देतात. धन्य आहेत ते भगवान बुद्ध जे मैत्री, करुणा, जे भातृभावाची शिकवण देतात, जी माणसाला आपल्या बांधवांची बंधमुक्तता करण्यास सहाय्यभूत होतो. भगवान बुद्धांच्या धम्मदीक्षेच्या योजनेत धम्मदीक्षेचे दोन अर्थ आहेत. ज्यांना संघ म्हटले जाते त्यांना भिक्खू वर्गाचे सभासद होणे हा धम्मदीक्षेचा एक अर्थ. भगवान बुद्धांच्या धम्माचा सामान्य अनुयायी आणि उपासक म्हणून गृहस्थाने धम्मदीक्षा घेणे हा दुसरा अर्थ होय. भिक्खू आणि उपासक यांच्या जीवनमार्गात चार बाबी वगळल्यास कोणताही फरक नाही. उपासक हा गृहस्थच असतो तर भिक्खू हा गृहहीन आणि परिव्राजक बनतो. उपासक आणि भिक्खू या दोघांनाही आपल्या आपल्या आयुष्यात काही नियमांचे पालन करावे लागते. भिक्खूच्या बाबतीत या नियमांचे उल्लंघन दंडनीय ठरते. उपासकाच्या बाबतीत हे नियम म्हणजे आज्ञा होत. त्याने आपल्या सामर्थ्यानुसार त्या शिलांचे जास्तीत जास्त पालन करावयाचे असते. उपासकाला संपत्ती बाळगता येते, भिक्खूला ती बाळगता येत नाही. उपासक होण्यासाठी कोणताच संस्कार विधी करावा लागत नाही. भिक्खू होण्यासाठी उपसंपदा नावाचा संस्कार विधी करावा लागतो. भगवान बुद्धांनी त्यांच्याकडे दीक्षेसाठी आलेल्यांना भिक्खू किंवा उपासक बनवले. आपण भिक्खू व्हावे असे वाटल्यावर कोणत्याही उपासकाला भिक्खू होता येत असे. जर भिक्खूने आपल्या मुख्य व्रतांचा भंग केला किंवा भिक्खू संघाचे सभासदत्व सोडून जाण्याची इच्छा केली तर तो भिक्खू राहत नसे. ज्यांची नावे पुढील पृष्ठात आली आहेत त्यांनाच भगवान बुद्धांनी दीक्षा दिली आहे असे समजू नये. जी निवडक उदाहरणं आहेत ती आपल्या धर्माची शिकवण देण्याच्या किंवा आपल्या भिक्खू संघात प्रवेश देण्याच्या बाबतीत
बुद्धांनी कोणत्याही प्रकारे स्त्री पुरुष भेद किंवा जातीभेद मानला नाही हे दाखवण्यासाठीच निवडली गेली आहे.